मित्रांनो, इतरांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षाचे नेते महायुतीमध्ये आणण्यासाठी सरकारी आणि स्वायत्त यंत्रणांचाही गैरवापर केला जातो असे आरोप आजवर अनेकदा झालेले आहेत, होत आहेत आणि कदाचित ते पुढेही होत राहील. ईडी आणि सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणा तर भाजपाच्या खेळण्यातल्या वस्तू झाल्या आहेत. एखाद्या नेत्याच्या मागे ईडी लागते आणि भाजपात किंवा महायुतीत तो नेता दाखल झाला की मग त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात. राज्यात आणि देशात अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या समोर. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यासारखे मोजकेच काही नेते असे आहेत की त्यांनी ईडीच्या छाताडावर पाय देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकत नाही हे दाखवून दिलेलं आहे. पण खूप हाताच्या बोटावर मोडणे एवढे हे असे नेते स्वाभिमानी, विकले न जाणारे, गद्दारी न करणारे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या अनेक नेत्याच्या मागे ही ईडी लागलेली होती. गुवाहाटीला जाऊन परत आल्यापासून या सगळ्या चौकशा बंद झाल्या, इतिहास जमा झाल्या. आता पुन्हा 6 खासदार फोडले. फुटलेल्या खासदारांनी जी काही कारणं सांगितली ना ती सगळीच्या सगळी खोटी आहेत हे तर आता उघड झालेच आहे. मग तरीही हे 6 खासदार का बरं फुटले? जवळपास वर्षभरापासून हा सगळा खेळ सुरू झालेला होता. मग तरीही यात का अडचणी येत होत्या? एकनाथ शिंदे यांनी 5 खासदार फोडले, पण 6वा खासदार मात्र फुटत नव्हता. फुटणाऱ्या 6 खासदारांची संख्या 6 वर येणं आवश्यक होतं. शेवटी 6वा खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानं फुटला, आमिषानं फुटला की आणखी कुठल्या दबावानं? हा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे या 6 पैकी एक असलेले संजय जाधव. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपली इच्छा नसताना उद्धव ठाकरे यांना सोडावं लागलं आणि शिंदे गटात जावं लागलं असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो. बदलती राजकीय समीकरणं, परिस्थितीमुळे काही निर्णय इच्छा नसताना घ्यावे लागतात अशी खंत या जाधव यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे कुटुंबाबद्दल आपली कोणतीही नाराजी नाही. राजकीय समीकरणं बदलली त्यामुळं इच्छा नसताना सुद्धा मला निर्णय घ्यावा लागला. उद्धव ठाकरे मला समजून घेतील अशी अपेक्षा सुद्धा या संजय जाधव यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कसली नाराजीही नाही, त्यांना सोडून जाण्याची इच्छाही नव्हती. मग तरी सुद्धा एवढा मोठा निर्णय त्यांना का घ्यावा लागला? मनाविरुद्ध निर्णय घेणाऱ्यामध्ये ते एकटेच आहेत की बाकीच्याही खासदारांची अशीच घुसमट झालेली आहे? 6 खासदार फोडले, आता 14 आमदारांनाही फोडण्याची चर्चा सुरू झालेल्या आहेत. लोकांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं बळजबरीनं मनाविरुद्ध असं जर पळवून नेलं जात असेल तर मग आपल्या निवडणुकांना तरी काही अर्थ उरेल का? नव्हे. खरं तर सध्या तरी निवडणुकीला काही अर्थ उरलेला आहे का? मग कुठं आहे लोकशाही आणि कुठं राहणार लोकशाही आणि कशाच्या आधारावर ते टिकणार? काय म्हणाल काय मित्रांनो तुम्ही? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.